मित्रांनो, स्वामी सिद्धी हे चॅनल सुरू करून आज जवळपास 2.5-1 महिने झाले असतील. मी माझ्या आधीच्या जवळपास 50 व्हिडिओमध्ये मी याची जी पायाभरणी आहे ते करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील आणि जर तुम्ही बघितलेत तर तुम्हाला समजेल की मी जे मला पुढे करायचं आहे त्याच्यासाठी जी तुमच्या विचारांची एक विशिष्ट दिशा असली पाहिजे, त्याच्यासाठी मी माझ्या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी एक विषयावरती एक त्याला म्हणू आपण की एक वळण देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर आता इथून पुढे म्हणजे आजच्या व्हिडिओ आणि इथून पुढचे येणाऱ्या जे व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी खऱ्या अर्थाने खूप आणि खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे. आणि मी पुढच्या व्हिडिओपासून 7 चक्रांविषयी बोलणार आहे. म्हणजे जर ही प्रोसेस किंवा ही पद्धत जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला सगळं काही समजणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मधल्या गोष्टी तुम्हाला हा प्रश्नच पडणार नाही की एखादी अडचण किंवा एखादी समस्या किंवा एखादी दुःख जर आलं, मुळात ते येणारच नाही, आणि जर आलं तर त्याच्यावर मार्ग कशा शोधायचा किंवा कुठून मी शोधू हा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही. त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला सांगेन की तुम्ही जर का माझ्या ह्या व्हिडिओ पासून जर येणारा प्रत्येक पुढचा व्हिडिओ जर बघितला तर म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मी अगदी सखोल माहिती देणार आहे. आणि 7 चक्र जी तुमच्या सगळ्या जीवनाच्या मुळाशी आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, पण जर हे काम जर जितक्या प्रमाणात तुम्ही करू शकाल तितक्या प्रमाणात तुम्ही तुमच्या व्यावहारिक जगात आणि तुमच्या आध्यात्मिक जगामध्ये यशस्वी नक्की व्हाल. ही गोष्ट तुम्हाला मी नक्की सांगतो. त्यामुळे आता इथून पुढे मित्रांनो माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघाच, पण इथून पुढचा येणारा हा प्रत्येक माझा व्हिडिओ हा मी अतिशय सखोल म्हणजे खूप नीट अभ्यास करून एका विशिष्ट पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचा जो बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यामुळे तुम्हाला माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ दिसेल. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, हे मी तुम्हाला आधीच सांगतो. तर मित्रांनो नमस्कार, मी राकेश लीलाधर चौधरी स्वामी सिद्धी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर असतो. म्हणजे धर्म आणि अध्यात्म म्हणजे अध्यात्म म्हणजे धर्म आहे का किंवा धर्म म्हणजेच अध्यात्म आहे का? तर एक लक्षात घ्या, अध्यात्म म्हणजे एक आचरणाची पद्धत. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या त्या चैतन्य जे आहे त्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्या चैतन्य आणि त्या चिरशांतीपर्यंत पोहोचण्याची पद्धत म्हणजे अध्यात्म. आणि हा जो अध्यात्माचा वृक्ष आहे त्याचं मूळ म्हणजे धर्म. अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आहे. कारण काय होतं माहिती का की आज जे काही ह्या जगात चालू आहे म्हणजे चांगलं किंवा वाईट, ह्याच्या मुळाशी कुठंतरी धर्म आहे असं आपल्याला जाणवतं. पण मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की म्हणजे अगदी निश्चित सांगतो तुम्हाला की धर्माचा जो समज तुमच्या मनामध्ये आता आहे किंवा माझ्या मनामध्ये आधी होता तो म्हणजे धर्म अजिबात नाहीये. कारण बाकीच्या धर्माबद्दल मी बोलणार नाही, म्हणजे माहिती असून सुद्धा मी बोलणार नाही, कारण तो माझा विषय नाही. पण माझा जो धर्म आहे सनातन, त्याच्याबद्दल मी निश्चित बोलेन. बघा मित्रांनो, आपण म्हणतो की मी धार्मिक आहे किंवा मी आध्यात्मिक आहे किंवा मी परमेश्वराला मानणार आहे किंवा मी परमेश्वरावरती माझा खूप विश्वास आहे, असं सगळेजण म्हणजे जवळपास असं खूप कमी लोक आहेत की ज्यांच्या परमेश्वरावरती विश्वास नाही. आणि तो विश्वास नसण्यामागचं खरं कारण काय माहिती का
की आपण धर्म किंवा अध्यात्म या विषयाला भरकटवून टाकलेला आहे. म्हणजे भरकटवून टाकणं हे कसं आहे की आपला सनातन धर्म जो आहे ना, हा एकमेव धर्म असा आहे की ज्याच्या मूळ संकल्पनेमध्येच कर्म आहे. म्हणजे कर्माच्या म्हणजे कर्म हे सगळ्या गोष्टी आपण असं म्हणजे आपल्या धर्मामध्ये असं म्हणतो की तुम्ही जर तुमच्या कर्मांवरती जर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं आणि तुमचं चारित्र्य जर तुम्ही व्यवस्थित बनवलं तर तुम्हाला त्या परमेश्वरापर्यंत किंवा त्या चैतन्यापर्यंत पोहोचता येतं, हा विश्वास आहे. म्हणजे त्याचंच कारण असं आहे की आपला सनातन धर्मामध्ये उपदेश केला जातो. आपल्या धर्मामध्ये आदेश नाहीये. म्हणजे बाकीचे धर्म जे आहेत ते आदेशावरती चालतात की हे असं लिहून ठेवलेलं आहे किंवा हे असं आहे तेच खरं आहे. पण आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की हे असं आहे आणि हे असं असायला हवं. ते करायचं की नाही, शेवटी कर्म जे आहे याचा अधिकार संपूर्णपणे आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की मी धार्मिक आहे, पण किती लोकांनी गीता वाचली आहे किंवा समजून घेतली आहे? काय माहिती का, गीता वाचणं म्हणजे संस्कृत श्लोक वाचणं असं नाही होत. तुम्ही गीता अगदी साधी एक गीता घेतली ज्याच्यावरती संस्कृत श्लोक तुम्ही वाचायचा प्रयत्न जरी केलात आणि त्याचा खालचा अर्थ जरी वाचलात, तुम्ही कुठल्याही भाषेत वाचा, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कुठली भाषा तुम्हाला येत असेल, तर तुम्हाला परमेश्वरी समजेल आणि तुमचं स्वतःचं जीवन हे कर्मावरती कसं चालवायचं म्हणा किंवा कर्माच्या वरती तुम्ही कसं कर्माला नियंत्रित करून तुमच्या विचारांना नियंत्रित करून कसं जीवन जगायचं याची सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला गीतेमध्ये मिळेल. इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा गीता वाचली ना की तुम्हाला जगातलं तुम्हाला कुठलीच फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान वाचायची गरज नाही. तर हे जे असं अध्यात्म आहे आपलं, त्या अध्यात्मामध्ये एक प्रोसेस आहे. म्हणजे ज्या प्रोसेस इतकी प्रभावी आहे जी मला वाटली, तर 7 चक्र आपल्या शरीराची म्हणा ही किंवा आपल्या ज्या आत्म्याची आहेत ती सांगितलेली आहे. ही 7 चक्र कशी काम करतात, त्यांचं अस्तित्व आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या पूर्ण जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कुठं कुठं असतं, त्याला जागृत कसं करता येतं आणि ते जागृत झाल्यावरती काय काय होतं ह्याच्याबद्दल मी विस्तृत म्हणजे खूप छान आणि सखोल अशी मालिका करणार आहे. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची पूर्व तयारी करायची आहे. कारण एक लक्षात घ्या, तुम्हाला मी हे नक्की सांगतो की ही 7 चक्र त्यातली 6 जी आहेत ते महत्वाचं आहे आणि शेवटचे जे 7वं चक्र आहे ते चक्र हे फक्त म्हणजे सिद्ध पुरुष जर सिद्ध झाला तर ते चक्र जे आहे ते त्याचं जागृत होतं. पण आपण जे सामान्य मनुष्य आहोत त्याच्यातली ही जी 6 चक्र आहे किंवा मी 7 चक्राबद्दल बोलणार आहे, पण त्या चक्रांच्या मुळे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होणार. असं समजा की हा एक असा म्हणजे एक अशी जादूची छडी आहे की ती जर फिरवायला शिकलात ना तुम्ही तर जीवन बदलून जाईल. तर ह्या 7 चक्रांविषयी मी इथून पुढच्या भागात बोलणार आहे. तर चला मित्रांनो, हा प्रवास चालू करूया आपण आणि खरं अध्यात्म आपण समजून घेऊया. ह्या व्यावहारिक जगामध्ये, ह्या स्पर्धेच्या भौतिक जगामध्ये आपण आपल्या स्वतःला शोधूया. आपण त्या परमेश्वराला शोधूया, त्या चैतन्याला शोधूया आणि आपण आपल्या जे दुःख आहे त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. ही जी प्रोसेस आहे, ही जी पद्धत आहे ती आपण किमान समजून तरी घेऊया. कारण हे जर समजलं तर आपल्याकडून खूप खूप मोठी मोठी कामं होणार आहेत, हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. तर मित्रांनो, आज आहे ना मी तुम्हाला इतकंच सांगेन, म्हणजे एवढंच मी तुम्हाला सांगेन की खरंच कळकळीने मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यावरती थोडा विश्वास ठेवा आणि जे मांडतोय ना ते तुम्ही नीट ऐका. त्याच्यावरून तुम्हाला काय घ्यायचं ते तुम्ही बघा, तुम्ही कसं आचरण करायचं याच्यामध्ये जर तुम्हाला अडचणी असतील ते मी व्हॉट्सअप नंबर त्याच्यासाठीच दिलाय की तुम्ही अवश्य विचारा, तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा तुम्ही बोला, तुम्ही संवाद साधा. याच्यासाठी मी हे सगळं करतोय. हा परिवार हे याच्याबद्दल मी अतिशय गंभीर आहे. मी जे काही करतोय किंवा मला जे काही तुमच्या समोर मांडायचे याच्याविषयी मी खूप गंभीर आहे.
इतकंच तुम्हाला सांगेन. आणि सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यामध्ये म्हणजे एक एक भाग तुम्ही जर बघितलात, मनोरंजन म्हणून बघा हवं तर, पण त्याच्यातून सुद्धा तुम्हाला तुम्हाला आयुष्याला काहीतरी दिशा देता येईल. मी रोजच्या रोज मी माझ्या स्वतःला रोज मी प्रयत्न करतोय काहीतरी नवीन शिकण्याचा, काहीतरी नवीन करण्याचा, असं काहीतरी छान दिशा देता येईल आयुष्याला असं रोजच्या रोज मी पण एक स्टुडंट आहे, मी एक शिष्य आहे, मी रोज शिकतोय. जे मला समजतं ते मी तुमच्या समोर मांडतोय. मी असं अजिबात म्हणणार नाही की मी परिपूर्ण आहे. अजिबात असला फाजील मी कुठली तुम्हाला काही सांगणार नाही, किंवा मी काही सिद्धयोगी पुरुष किंवा बाबा बुवा असं अजिबात नाहीये. पण मी जे काही करतो, जे काही मला समजतं त्यापासून रोजच्या रोज मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो आणि मी शिकतो रोज. आणि म्हणून तुमच्या समोर बसून मी तुम्हालाही शिकवण्याचा काय, मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि केल्यानंतर, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन जर दाबलं तर माझा व्हिडिओ रोजच्या रोज जो काही मी टाकीन तो तुमच्या समोर येत राहील, आणि तुम्हाला रोज ते एका विशिष्ट पद्धतीने तुम्हाला ते ऐकता येईल. आणि नवीन हाईपचं ऑप्शन आता येतं, म्हणजे जर ते ऑप्शन दिसलं तर माझ्या ह्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर मित्रांनो, आज एवढंच बोलून मी इथं थांबतो, आणि परत एकदा सांगतो की इथून पुढे येणारा प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुम्ही अजिबात मिस करू नका, अजिबात चुकवू नका, आणि बघत राहा आणि माझ्याशी जोडलेले राहा. नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ.